आज अंतरवाली सराटीमध्ये माननीय मराठा समाजाचे नेते माझे मोठे बंधू मनोज जरांगे पाटील साहेबांनी दिलेल्या निमंत्रणावरती मी आज इथे आलो। अतिशय भावाप्रमाणे प्रेम देऊन त्यांनी माझ्याशी चर्चा केली। त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी होत्या, काही खंत होती, काही राग होता, तो त्यांनी आपल्या समोरच सर्वांसमोर मांडला। काही गोष्टींमध्ये मी त्यांच्या गोष्टी ऐकून भावुक झालो, परंतु एक वैयक्तिक पातळीवरती प्रसाद लाड एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आणि मराठा समाजामुळे झालेला लोकप्रतिनिधी आणि मनोज दादाचा भाऊ म्हणून आज मी त्यांना भेटलो, सर्व गोष्टी ऐकल्या। निश्चितपणे ज्या पद्धतीमध्ये त्यांनी काही लोकांची नावं घेतली, फोन केला की आम्हाला मदत होते, तशा पद्धतीत पुढच्या भविष्यात मला फोन केल्यानंतर देखील त्यांना मदत होईल अशा प्रकारची मी त्यांना ग्वाही देतो। कारण समाज हा सर्वतोपरी आहे आणि जातीसाठी माती खायला आम्ही तयार आहोत। त्यामुळे आजची अतिशय चांगली चर्चा झाली। आम्ही आतमध्ये देखील चहा प्यायलो, ती देखील मीडियासाठी ओपन ठेवली होती, कुठलीही गोष्ट नव्हती। काही त्यांनी त्यांच्या जीवनातल्या काही वैयक्तिक गोष्टी देखील सांगितल्या आणि खरंच त्यांना भेटल्यानंतर समाधान वाटलं। आणि आपण सर्व मीडियाच्या मंडळींनी आम्हाला जवळजवळ 2 तास लाईव्ह केलं। अनेक करोडो मराठा समाज असेल, इतर समाजाच्या लोकांनी पण आधी व्हिडिओ पाहिला असेल की प्रसाद लाड चालले तर काय होणार। तर यावरती मी समाधान तुमचं देखील व्यक्त करतो, तुमचा आभार मानतो, पोलिसांचा आभार मानतो, सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो, खास करून मराठवाड्यातल्या माझ्या सर्व बांधवांचा मी आभार मानतो, सर्व समाजाच्या लोकांचा आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दादांनी सांगितलंय की 28 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला उत्तर द्या। आता उत्तर उपसमिती देणार आहे। या बाबतीत देखील लवकरच मुंबईला पोहोचून आजच संध्याकाळपर्यंत मी पोहोचेन आणि उद्या परवापर्यंत दादांशी मी फोनवरती बोलून घेईन। तुम्ही परत 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 त्याच प्रश्नावर येतात। मी परत तुम्हाला सांगितलं, त्यांनी 28 तारखेपर्यंतची वेळ दिली आहे। 28-29 तारखेपर्यंत त्यांना जे अपेक्षित उत्तर आहेत, ते त्यांनी दिलेले मला जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत, त्या घेऊन मी चाललोय। कुठल्याही गोष्टीमध्ये मला वाटतं की मीडियानी पण घाई करू नये, मग त्याच्यामध्ये धचा मा होतो। त्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या वास्तविक मागण्या आहेत, ज्या सरकारने मान्य केलेल्या मागण्या आहेत, त्याच्यावरतीच ते पुन्हा म्हणतात की हे करायला पाहिजे। त्या बाबतीत मुंबईत जाऊन चर्चा करेन आणि 28-29 तारीख दादांनी दिलेली आहे, त्या वेळेत आम्ही निश्चितपणे चर्चा करून मी फोन करून दादांना सांगितलं। बघा, उपसमिती बनवलेली आहे। उपसमितीचं कडून जर समाधान नाही झालं तर साहजिकच राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी यांच्याशी पण वेळ पडली तर चर्चा करू। पुन्हा एकदा उपोषणाची वेळ असं वाटतं? मला वाटत नाही, कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या बाबतीत सरकार अतिशय गंभीर आहे आणि सरकारने त्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या। आता त्याच्यामधला जो शॉर्टफॉल गॅप आहे, त्या बाबतीतला जो विषय जो दादांनी सांगितला, त्या बाबतीत मी मुंबईला जाऊन चर्चा करेन। यापूर्वी 8 वेळेस त्यांना देखील सरकारने आश्वासन दिली, मात्र 8ही वेळेस त्यांना उपोषण करावं लागलं। 9व्यांदा तुम्ही उपोषणाची घोषणा केलेली आहे, आता वाटतं की उपोषण नाही, मी म्हटलं ना, मला 29 तारखेला मी पुन्हा येईन। आता मुख्यमंत्री साहेबांशी काही फोनवर बोलणं झालं का तुमचं? नाही। गॅप काय सांगेन तुम्हाला, सगळं तुम्हाला सांगितलं तर मग दादामध्ये आणि माझ्यामध्ये गॅप का राहणार? एक दार उघडत ठेवतो बाबा, आम्ही चहा घेतलाय फक्त आणि बाहेर आलो। सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR सरकारनं काढलाय, त्याचे प्रमाणपत्र देण्यात यावं। त्याचं तुम्ही उद्या परवापर्यंत ते होण्यासारखं आहे। एका नुसते आदेश द्यायचे फक्त अधिकाऱ्यांना, हे प्रमाणपत्र स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे तुम्ही ते प्रमाणपत्र द्या आणि व्हॅलिडिटी आपण द्या। ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांची व्हॅलिडिटी तातडीनं द्या। हे एक साधा आदेशाची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी काय सुधारित GR काढायचा किंवा असा काही प्रकार असण्याचं काही कारणच नाही, किंवा कॅबिनेट बोलवायला लागती असा पण प्रकार नाही, किंवा विशेष अधिवेशन बोलावं लागतं असा पण काही प्रकार नाही। तर राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की जे सत्य आहे ते करावं लागतंय। गॅझेटियरचा GR आम्ही दिलाय तर आम्ही तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देतोय, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या पण देतोय, आणि 58 लाख नोंदी निघाल्यात त्यांची कुणबी प्रमाणपत्र तातडीनं देऊन लोकांना पण सांगा की तुमची नोंद निघाली म्हणून। या विषयावर चर्चा झाली। सातारा संस्थांचा GR उद्या सोमवारी सुद्धा काढू शकते ते, कॅबिनेटला सोमवारी मंगळवारी सुद्धा त्यांच्या मनात असेल तर ते ताबडतोब काढू शकते, असंही होऊ शकतं।
त्यामुळं ते पण सांगितलं. गुन्ह्याच्या बद्दलचा विषय त्यांना सांगितला, सारथीचा सांगितला, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय म्हणजे सारथी आणि महामंडळातल्या योजना ज्या बंद केल्या त्या सुरू करा या सांगितलं. जे पैसे थांबले शिष्यवृत्तीचे ते पण द्या, त्याबद्दलही चर्चा झाली. महामंडळाचे परतावे 600 कोटीच्या आसपास थांबलेले, कारण ही रक्कम लहान नाही, पोरांचे सिव्हिल खराब व्हायला लागले, त्या विषयात चर्चा झाली आपली. EWS SCBCच्या विद्यार्थ्यांच्या निवडी झालेल्या त्याबद्दलही सांगितलं. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, निधीचा आणि MIDCतल्या नोकऱ्याचा विषय राहिला. शिंदे समितीची मुदतवाढ 1 वर्षासाठी देऊन ताबडतोब आपण नोंदी शोधणं खूप गरजेचं आहे. नाही मिळाल्या तर आम्हाला देऊ नका, आपण शोधायला हरकत काय, सरकारनं या जनतेचं वेदना दुःख जाणून घ्यायला हरकत काय. मराठ्यांसाठी आता उपसमितीच्या बद्दलच सांगितलं की उपसमितीनं पुढच्या काळात तरी चांगलं काम करावं, या भूमिकेच आम्ही त्यांच्यासमोर मांडली. आता ते मुख्यमंत्र्यांना बोलतील आणि त्यांनी सांगितलेलं मुख्यमंत्री 100% मागण्याची अंमलबजावणी करतील. त्यांनी तो आत्मविश्वास दिल्यामुळे तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना इथपर्यंत बोलवलंय. आमची नवीन फक्त एक मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली की मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असू द्या, समाजाच्या लेकरा बाळांच्या आयुष्याचं कल्याण होऊ जाईल, एक सेपरेट यंत्रणा उभी राहील, त्या यंत्रणेच्या माध्यमातून गरीबाला अडचणी येणार नाहीत. असं एखादेच मंत्री अधिकारी उपलब्ध नसते तर ते त्रास थोडा कमी होऊन जाईल. आपण जेवढ्या मागण्या लेखी पण दिलेल्या आहेत कलेक्टर महोदयांच्या माध्यमातून सरकारला, आणि जवळपास 2.5-3 वर्ष सरकारच्या पण त्या पूर्ण पाठ झालेल्या आहेत. आणि सातारा संस्थांचा गॅजेटियरचा एक विषय होता, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, तर तोही घेतील. 28 तारखेच्या आतमध्ये लाडभून याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं, त्या समाजासाठी काम करावं, जिंकून दाखवावं, ही आमची इच्छा आहे. जर 28 पर्यंत मागण्या मान्य न झाल्या उपोषणाला थांबत नसतो रे मी, तुम्हाला माहित नाही, वेळ आहे तुमचा. मी थांबतच नसतो. कारण ना माझं यांचं वैर आहे, ना फडणवीस साहेबांचं आहे, ना कोणाचं आहे. माझ्या समाजाच्या लेकराचं जीवनमध्ये वाटोळं होणार आहे. त्यांचं जर हे म्हणणं असेल तू बसू नको उपोषणाला, होऊन दे वाटोळं, नाही बस. हे खोटं आहे का की कमीत कमी 50 ते 60 लाख पोरं गरिबांची ऍडमिशन घेणार आहे. व्हॅलिडिटी वाचून त्यांचं वाटोळं होणार आहे, प्रमाणपत्र वाचून वाटोळं होणार आहे. सरकार किंवा हे जर म्हणतात माझा समाज आहे, मराठा समाज माझा आहे, आपल्या समाजाचं कल्याण करूया, हे तरी कसे म्हणणार. यांना बसावं लागणार 30 तारखेला माझ्या संग, त्यांचं वजन कमी करू तुम्ही बरोबर 30 तारखेला. तुम्ही बघा, याम करायची गरजच नाही, इथं आपोआप बसले होतंय, रेटून बसायचं मांडी घालून. 23 तारखेपर्यंत तुम्ही बैठका थांबवल्या होत्या गावागावातल्या, त्या बैठका अशाच थांबलेल्या राहणार. त्यांच्या मानावर मान टाकली, बैठका 100% महाराष्ट्रातल्या थांबलेल्या राहणार. कारण समाजात संभ्रम जाईल. तुम्ही येऊ नका, मी तुमच्यासाठी लढायला आणि मरायला तयार आहे एका जागेवर. पण ते आंदोलन तुम्ही येऊ नका, उन्हात कुणाला काय झालं, मी समाजावरती जीव लावतोय, तेही लावताय, तेही म्हणले समाज होऊ नये, असं आहे तसं आहे, काय होऊ नये, समाजाने बी येऊ नये, माझंही म्हणणं आहे. मी लढतो एवढंच आहे की सरकारवर दबावासाठी पब्लिक असती तर ती आता मी बैठका लाडभाऊवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवल्यामुळं मी त्या थांबवलेल्या आहेत, त्या आता थांबणारच आहेत. आता बैठका घेऊ नका, अंतरावली येऊ पण नका, उपोषण 30ला होणार आहे. नाही झालं तर तुम्ही फक्त सावध राहा. गावात सरकारने पहिल्यासारखा काही हल्ला करायचा प्रयत्न केला, पुन्हा मोडतोड करायचा प्रयत्न केला, प्राणघातक काही पोलिसाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न, तर गावागावात मात्र सज्ज राहा. मग मात्र अंतरावलीकडे यावं लागणार. तेवढा तेच दिवस तुम्हाला सांभाळायचा, बाकीचं मी सांभाळतो आणि मी बसतो. आंदोलन मी 30ला नक्की करणार आहे, त्यात बदल होणार नाही. तर थोडं आंदोलनाची स्टेप बदलावं लागेल, एवढंच मला करावं लागतं. त्याला माझा नाविलाज. आंदोलनात लाट झाली असेल मी तर आता या म्हणू शकत नाही, पण तेच म्हणलेत. पण मला नाही वाटत खरंच होईल. खरंच सांगतो मी तुम्हाला, मला काही लोकांनी सांगितलं त्यांच्या जवळचे, ते मुख्यमंत्र्याला लय जवळचे, लय चाबरे माणसं असते तर ते दम नाही खात, लगेच कुठं सांगत येत. ते म्हणते अरे लय भारी माणूस आहे म्हणे, तुम्ही धरला ना आता त्याचं मुख्यमंत्र्याला चांगलं एखादी झटका होऊन जाईल म्हणे. झाला मला नाही वाटत 30 तारखेला आंदोलन करायची गरज लागेल. पण मला नाविलाज पण होऊ शकतो, नाहीच झालं, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं नाही ऐकलं, मग काय असंही होऊ शकतं. नाही ऐकलं तर, पण मला सांगितलेलं ते खरं आहे बाबा. ते लोक म्हणते केले जवळचे होऊ शकतं. जाऊ द्या, समाजात कल्याण होईल ना. जाऊ द्या, चला, धन्यवाद.